तुळशी विवाहाचे महत्व. हिंदू धर्मात तुळशी पूजेचे खूप महत्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूने प्रबोधिनी एकादशीला शालिग्राम किंवा त्याच्या श्रीकृष्ण अवताराच्या रूपात देवी तुळशीशी लग्न केले. हिंदू धर्मग्रंथानुसार तुळशी माता ही भगवान विष्णूची पत्नी असल्याने देवी लक्ष्मीचा अवतार असल्याचे म्हटले. वैवाहिक आनंद मिळवण्यासाठी तरुणी पूर्ण समर्पणासाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात. तरुण अविवाहित महिला चांगले पती मिळवण्यासाठी तुळशी विवाह विधी करतात. तसेच अनेक जण तुळशी विवाहाच्या दिवशी त्यांचे लग्न ठरवतात, कारण ते जोडप्याला आनंदी वैवाहिक जीवनाचे आशीर्वाद मिळते. तुळशी विवाहाची पौराणिक कथा. जे वृंदा ही भगवान विष्णूची एक निष्ठावंत अनुयायी होती. तिचे लग्न जालंधर या राक्षसाशी झाले होते आणि ती त्याच्या एकनिष्ठ पत्नी होती. तिला भगवान शिवाचे राक्षसी पुत्र मानले जाते. राजाकडे प्रचंड शक्ती होती, परंतु त्याच्या दुष्ट स्वभावामुळे तो सर्व देवावर विजय प्राप्त करत होता. परंतु त्याच्या दुष्ट स्वभावामुळे तो सर्व देवावर विजय मिळवून असुर राजा बनला. जोपर्यंत वृंदा त्याच्याशी एकनिष्ठ राहिली नाही तोपर्यंत जालंधर मारणे अशक्य होतं. परिणामी इतर देवतांनी भगवान विष्णूंना जालंधराचे रूप धारण करण्यास आणि जालंधराला पराभूत करण्याच्या उद्देशाने वृंदाला भेटण्यास सांगितले. वृंदा संपूर्ण रात्र वेशात असलेल्या पती सोबत घालवली, कारण तिला भगवान विष्णू म्हणून ओळखता आले नाही. वृंदा जालंधराचे रक्षण करू शकली नाही, म्हणून देवतांनी त्याला पराभूत करून ठार मारले. परिणामी भगवान विष्णूच्या कृत्यामुळे ती क्रोधित झाली. त्यांना त्यांच्या चुकाबद्दल माफी मागायची होती आणि वृंदाला न्याय मिळवून द्यायचा होता. परिणामी भगवंतांनी तिच्या आत्म्याचे रूपांतर पवित्र तुळशीच्या रूपात केले. त्याच्या चुकाबद्दल क्षमा मागण्यासाठी विष्णू देवतांनी त्याला वृंदासोबत तिच्या पुढील अवतारात लग्न करण्याचे वरदान दिले. अशा प्रकारे तुळशी विवाह सुरू झाला.